नमस्कार माझ्या लाडकी बहिणींनो, मी सुनील तिवारी स्वागत करतो आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा महिला अपात्र झालेल्या आहेत. आता त्या अपात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे का, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ज्या लाडकी बहिणीला पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पाहावे. तुमचे पैसे जमा झालेले नाहीत तर बरोबर तुम्ही या व्हिडिओवरती आलेला असाल. हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ पुढे न ढकलता पूर्णपणे पहा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोजची नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ आवडलास तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट ही करून विसरू नका. लाडके बहिणींनो, तुमचंही नाव या अपात्र यादीमध्ये आहे का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. ई-केवायसी प्रक्रिया न झालेल्या लाडक्या बहिणींची यादी आता जाहीर झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी सध्या ई-केवायसी प्रक्रिया ही सर्वात महत्त्वाची ठरली आहे. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही त्यांचे हप्ते रोखले जात असून अशा महिलांनी अपात्र किंवा प्रलंबित यादीमध्ये सरकारने जाहीर केलेली आहे. आता ई-केवायसी प्रक्रियेची वास्तविकता आपण पाहूया. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी केवळ गरजू महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी आधार आधारित ई-केवायसी अनिवार्य केली आहे. अनेक महिलांना असे वाटते की केवळ अर्ज भरला म्हणजे काम झाला, असं काही नाही. त्यामध्ये तुमचं आधार शेडिंग असणे, व्यवस्थित मत असणे महत्त्वाचं आहे. त्याची ई-केवायसी झाल्यानंतर तुमच्या खात्यावर पैसे पाठवता येत नाही ई-केवायसी झाल्याशिवाय. या यादीमध्ये तुमचं नाव असण्याची आपण प्रमुख कारणे पाहूया. एक तर तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर लिंक नसतो. आधारला मोबाईल नंबर लिंक नसणे, बँक खाते आधारशी लिंक नसणे. यामुळे तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे OTP येत नाही आणि बँकेत आधार कार्ड दिले असते पण ते सरकारी अनुदानासाठी DBT मॅप केलेले नसते. तिसरा आहे बनावट आणि चुकीची माहिती. त्या नावाच्या खालची स्पेलिंग, पथ्यामध्ये तफावत, अशी भरपूर कारणे आहेत. आता अपूर्ण केवायसी असलेल्या महिलांची यादी कशी तपासायची? ज्या महिलांची ई-केवायसी झालेली नाही त्यांनी पुढील 3 पद्धतीमध्ये पाहू शकता. पहिला आहे नारी शक्ती दूत. हे ॲप अधिकृत वेबसाईटवरती, या ॲपवरती बघू शकता. नंतर अधिकृत वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता. ॲप्लिकेशन मोडमध्ये क्लिक करा आणि तुमच्या अर्जासमोर जर पेंडिंग फॉर ई-केवायसी किंवा इनकम्प्लीट असे दिसत असेल तर तुमचे नाव या यादीत समाविष्ट आहे. तिसरा आहे स्थानिक यादी, म्हणजे जसे की अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका कार्यालय असे केंद्रात शासनाने अशा महिलांची यादी पाठवली आहे ज्यांचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले आहेत. तुम्ही तिथे जाऊन ही कागदी यादी तुमचे नाव शोधू शकता. नसेल तर CSC सेंटर जसे की महाई सेवा केंद्र, जवळच्या केंद्रावरती जाऊन तुमचे आधार नंबर टाकून ऑपरेटरला स्टेटस चेक करायला सांगू शकता. तिथे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती त्वरित समजेल. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मार्गदर्शक तत्त्वे पाहूया आपण. तुमच्या यादीत नाव असल्यास घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही खालील पद्धतीने त्रुटी दूर करू शकता. जसे की फेस ऑथेंटिकेशन, म्हणजे चेहरा ओळखून. नारी शक्ती दूत ॲपमध्ये तुमचा चेहरा स्कॅन करून केवायसी प्रक्रिया करण्याची सोय दिलेली आहे. यासाठी मोबाईल नंबरला OTP येण्याची गरज नाही. आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुसरा अजून एक पाहूया आपण. जसे की अंगठ्याचा ठसा बायोमेट्रिक. जसे की मोबाईलवर OTP येत नसेल तर CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक मशीनद्वारे तुमची माहिती पडताळू शकता. तिसरा आहे बँक खात्याची तपासणी. तुमच्या बँकेत जाऊन DBTचा फॉर्म भरा. जो बँकेत आधार लिंक होत नाही तोपर्यंत पोर्टलवर केवायसी पूर्ण दाखवली जाणार नाही. आता यादीतून तुमचे नाव वगळले जाणाऱ्या अपात्र महिलांचे निकष पाहूया. ई-केवायसी न होण्याव्यतिरिक्त खालील कारणामुळे महिलांना कायमस्वरूपी पगार बंद होऊ शकते. जसे की तुम्ही केवायसी पूर्ण केलेली असेल तरीही
ज्याचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2,50,000 रुपयाच्या वर आढळले असेल तर ज्यांच्या घरात 4 चाकी गाडी, ट्रॅक्टर सोडून सगळे 4 चाकी वाहन, 17वा हप्ता आणि पुढील दिशा आपण पाहूया. 2026 चा 17वा हप्ता केवळ त्यांनाच मिळाला आहे ज्याचे पात्र लाभार्थी फायनल अप्रूव्ह लिस्टमध्ये आहे. ज्या महिलांना आपली ई-केवायसी अद्याप पूर्ण केलेली नाही त्यांनी त्वरित पूर्ण करावी. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट किंवा पावती जपून ठेवा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला तांत्रिक अडचण आल्यास तुम्ही त्या अंगणवाडी सेविकेला दाखवू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ई-केवायसी कशी करायची, तुमच्या लाडक्या बहिणीमध्ये नाव कसे बघायचे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात हेही कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट केला तर आम्हाला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.